नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड सेतजवळ निमगाव हद्दीत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करत 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 13 जणांवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्रवीण शंकर हुलगे पैवर्ष 38 राहणार निमगाव खंडोबा तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून सदानंद पोपट तांबे, नितीन पोपट तांबे दोघेही राहणार तांबेवाडी निमगाव खंडोबा तालुका खेड, आनंदा पावसे, ओम पावसे दोघेही राहणार धामारी तालुका शिरूर, सूरज गुंडाळ राहणार पडाळवाडी राजगुरुनगर, विनोद बागल राहणार कोथरूड पुणे व इतर 7 ते 8 अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार ट्रान्सपोर्ट चालक प्रवीण यांना विनोद बागल व सदानंद तांबे यांनी फोनवर शिवीगाळ आणि दमदाटी करून नितीन तांबे याने सांगितल्याप्रमाणे 5 लाख रुपयांची मागणी करून पैसे दिले नाहीत तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी प्रवीण हे ह्युंडाई कंपनी खेड सिटी येथे कामास जात असताना पाबळ रोड निमगाव खंडोबा येथे सदानंद तांबे आणि आनंदा पावसे, ओम पावसे आणि सूरज गुंडाळ व त्यांच्यासोबत असलेले 7 ते 8 अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवून सदानंद तांबे यांना धमकी दिली की तुला ह्युंदाई कंपनीमध्ये कामाला यायचे असेल तर नितीन तांबे याने सांगितल्याप्रमाणे प्रति महिना 5 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर परत तू ह्युंदाई कंपनीमध्ये यायचे नाही आणि आलास तर तुला जीवे ठार मारू अशी धमकी देऊन हातातील लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हातापायावर आणि पाठीत मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली. तर खेड पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी तरुणास पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केला. याबाबत पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली आहे. सदरच्या अपघातात सार्थक मंगलदास गाडेकर पैवर्षी 17 राहणार भोसे तालुका खेड याचा मृत्यू झाला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर काळूस फाटा येथे सदरचा अपघात झाला होता. या अपघातात सार्थक त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला प्रथम चाकण येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वायसीएममध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. मौज मजेसाठी मोटरसायकली चोरी करणाऱ्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत खेड पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 17 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने हे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे ही चोरी बारामतीच्या वाहतूक पोलिसांमुळे उघडकीस आली. त्यानंतर खेड पोलिसांनी अख्खी टोळी जेरबंद केली. 8 जून 2024 रोजी फिर्यादी यांनी आपली स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH12 TE 9468 निमगाव खंडोबा येथील बैलगाडा शर्यत परिसरात उभी केली होती. दुपारी परत आल्यानंतर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी 11 जून 2024 रोजी खेड पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान बारामती वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार दत्तात्रय हनुमंत भोसले आणि आकाश प्रल्हाद कांबळे हे बारामतीत वाहतूक नियमन करत असताना संबंधित मोटरसायकल संशयास्पद आढळून आले. ई चलन प्रणालीद्वारे तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांना याबाबतची माहिती दिली. कदम यांनी तातडीने पावले उचलत खेड पोलिसांना सूचना केली आणि तपासाला वेग आला. तपासादरम्यान पोलिसांनी रोहित आप्पासाहेब कानगुडे पैवर्ष 22 राहणार नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि चंद्रशेखर अनिल पवार पैवर्ष 22 राहणार नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच 14 वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. आणि त्यांनी जवळपास 17 दुचाकी त्यांच्याकडून रिकव्हर केलेल्या आहेत. दाखल केले खेड तालुक्याच्या पश्चिम भागात होत असलेल्या पावसाने खेड तालुक्यातील चासकमान धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना चासकमान पाटबंधारे विभाग यांनी सूचित केले आहे की चासकमान धरण सद्यस्थितीमध्ये 98% इतके भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी 4500 क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. पाऊस सुरू राहिल्यास अथवा वाढल्यास तसेच धरणामध्ये येव्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिस्थितीनुसार सदर विसर्गामध्ये कमी अथवा जास्त बदल करण्यात येऊ शकतो. दरम्यान भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्यामुळे धरणामध्ये येणारा येवा कमी होतो आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 7310 क्युसेक्स विसर्ग दुपारी 3 वाजता तो कमी करून 590 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांनी शासकीय जमिनीवर दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वी केलेले निवासी अतिक्रमणे आता कायदेशीर करता येणार आहेत। हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये घेण्यात आलाय। चाकण पालिकेत गुरुवारी 30 जुलै रोजी एकच दिवस यासाठी अर्ज घेतले जाणार आहेत। या निर्णयाचा फायदा कोणाला मिळेल? ज्यांनी 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर घर बांधले आहे आणि आजही ते तिथे राहत आहेत अशा केवळ निवासी अतिक्रमण धारकांना याचा लाभ होणार आहे। ग्रामीण भागात गाव, ग्रामपंचायत क्षेत्र व शहरी भागात नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे। या निर्णयाचा फायदा कुणाला मिळणार नाही? व्यावसायिक, दुकान, गोदाम, कारखाना वापरासाठी केलेले अतिक्रमण, 1 जानेवारी 2011 नंतर केलेले अतिक्रमण, परदेशी नागरिक असलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण, नदी, नाले, सार्वजनिक रस्ते, वने, रेल्वे मार्ग, विद्युत वाहिन्या, स्मशानभूमी, खेळण्याची मैदान अशा सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवरील अतिक्रमण, धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमण व न्यायालयीन वाद असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण यांना याचा लाभ मिळणार नाही। खेड तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। खेड तालुक्यात सर्वच प्रशालांमध्ये गुरुपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुपौर्णिमेनिमित्ताने गावोगावी कुलदैवताचे दर्शन घेऊन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गुरुपौर्णिमेनिमित्ताने शाळांमधून शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या। तालुक्यातील विविध शाळांमधील उपक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात। पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन। खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न बनलाय। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी स्थानिकांनी निवेदन देत केले आहे। कृष्णा आदेकरांच्या खुनाचा कट। पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग। मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्यांच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परत नेत असताना वाटेतच त्यांची निर्गुण हत्या करण्याचा कट ठोंबरे टोळीने रचला। यासाठी त्यांनी थेट आंदेकर असलेल्या पोलिसांच्या गाडीचाच पाठलाग सुरू केला। शिवाजीनगर न्यायालयापासून ते थेट चाकणपर्यंत पोलिसांच्या गाडीचा थरारक पाठलाग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र हा मोठा कट पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐनवेळी उधळला गेलाय। अक्षय म्हस्के याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासासाठी मकोकाचा आरोपी कृष्णा आंदेकर आणि त्याचा भाचा स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना धुळे आणि नंदुरबार कारागृहातून पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आलं होतं। रविवारी न्यायालयीन कामकाज संपवून पोलीस पथक या आरोपींना घेऊन पुन्हा कारागृहाच्या दिशेने निघाले होते। पोलिसांची गाडी न्यायालयातून बाहेर पडताच एका संशयास्पद दुचाकीने पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। पुणे शहरापासून ते थेट चाकणपर्यंत ही दुचाकी पोलिसांच्या गाडीच्या मागे धावत होती। पोलिसांना संशय येताच त्यांनी चाकणजवळ गाडी थांबवून दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांना पाहताच दुचाकीवरील दोन्ही शार्प शूटर दुचाकी तिथेच टाकून पसार झाले। पुण्यातील नाना पेठेतील वर्चस्वाच्या वादातून 2 वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा सोमनाथ गायकवाड टोळीने डोके तालमीजवळ निर्गुण खून केला होता। या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरून विरोधी गटातील आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचे खून करण्यात आले। त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी पुणे सातारा रस्त्यावर अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला झाला। पण आता उघडकीस आलेल्या नवीन कटामुळे सुरेश ठोंबरे आणि आंदेकर टोळीतील गँगवॉर आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग लोकसभेत मंत्री गडकरींची मोठी मागणी। लोकसभेत पुणे नाशिक उन्नत महामार्गाचे रखडलेले काम यावर नाशिकच्या खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे नाशिक मार्गावरील विविध जंक्शनची सुधारणा आणि वाहतूक व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत। विशेषतः चाकण आणि खेड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गावरील दीर्घकालीन समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून 7,801 कोटी रुपये खर्चून 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उन्नत मार्ग उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती गडकरी यांनी दिली। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून 2030-31 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने एप्रिल आणि मे महिन्यात मंडळनिहाय महाराजस्व अभियान
खेड तालुक्यात राबवण्यात आले. नागरिकांना विविध शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ देखील घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वरील सर्व वयोगटातील मुलांना मोफत डोमेसाईल दाखले देण्याचं नियोजन. खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील शिंदेगाव येथे नुकत्याच निधन झालेल्या प्रगतशील शेतकरी जेजेराम आप्पा टेमगिरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी गावासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्चाचे एक प्रशस्त लोखंडी शेड बांधून दिले. जेजेराम आप्पा यांच्या दशक्रिया विधीनंतर या शेडचे उद्घाटन करण्यात आले. काळूस या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हायस्कूलच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागलाय. शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी अनेकांनी भरीव देणगी देण्याचे कबूल केले. प्रत्येकाने 10-15 लाख द्यायचं कबूल केलं आणि विशेष कौतुक अजयचं यासाठी करायचं की त्यांनी CSRच्या माध्यमातून जवळजवळ 2 ते 3 कंपन्या आपल्या अप्रोच झाल्या आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. जवळजवळ भविष्यकाळात 2 ते 2.5 कोटी रुपयाचा निधी अजयच्या प्रयत्नामार्फत आपल्याला ह्या हायस्कूलला मिळणार आहे. त्याचं खरं पाहिलं तर सर्वांनी कौतुक करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी अजय तुझं मनापासून कौतुक करतो. भविष्यकाळात अशी तरुण पोरं आपल्यात त्यांना गावासाठी करायची खूप इच्छा आहे, पण आजपर्यंत ते पुढे आले नाही. तुझ्या रूपाने ह्या कार्यक्रमात जर पुढे ही अशी तरुण वर्ग पुढे आला तर नक्कीच गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यकाळात नक्कीच एक तालुक्यातलं सुसज्ज अशी इमारत आपण या ठिकाणी साकारणार आहोत. मुलांची भौतिक गरज ओळखून आपण प्रत्येक ग्रामस्थांनी यथोशक्ती जे करता येईल ते आपल्या गावाच्या विकासासाठी करावं. कोणत्याही गटातटाचं राजकारण, तसं मामांनी सांगितलं, हा कोणत्याही गटातटाचा किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही, हा गावचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, भविष्यकाळात ज्या गावच्या सुधारणा होईल त्या गावाला विचारात घेऊन सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास केला जाईल. त्यामुळे गावच्या भविष्यात येणाऱ्या विकासात कुणीही कसल्या प्रकारची आडकाठी आणायचा प्रयत्न करू नका. काळूस गावातील रेशीम उत्पादक शेतकरी गणेश परशुराम टेमगिरे यांच्या रेशीम शेडमध्ये रात्रीच्या अज्ञात व्यक्तीने औषध फवारणी करून त्या रेशीम आळ्या संपूर्ण फवारल्या गेल्याने त्या संपूर्ण मृत पावल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले. रात्री टेमगिरेवाडी येथील गणेश परशुराम टेमगिरे यांच्या शेड हाऊसमध्ये आपण आता आलो आहोत. रेशीम हाऊसमध्ये आपण आता आलो. तर रात्री एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेडमध्ये कीटकनाशकाची फवारणी केली असून त्या सर्व आळ्या आता मरूनच गेलेल्या आहेत बऱ्यापैकी. काही आता मरण्याच्या अवस्थेत येतात आणि ह्या आळ्या आता काही 4-5 दिवसामध्ये त्यांचं ककून स्टेजला आल्या होत्या. त्यामुळे त्या व्यक्तीचं खूप नुकसान झालं. तर आता काल त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज एक संयुक्तित पंचनामा झालाय. तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक भाऊसाहेब आणि आम्ही असं मिळून आणि तसेच आपले गावचे पोलीस पाटील या सर्वांनी मिळून एक पंचनामा आज आत्ता आपण केलाय. तर अशी अपेक्षा आहे की त्यांना सरकारकडनं काहीतरी. मी गणेश परशुराम टेमगिरे. काल रात्री आमच्या चुलती लक्ष्मी परशुराम टेमगिरे यांचं अल्पशा आजारानं प्रदास निधन झालं आणि त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी आम्ही माशेंबी टिंगवडी या ठिकाणी गेलो असताना आमच्या शेतातील रेशीम कीटक संगोपनगृहामध्ये रेशीम आळ्यावरती कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कीटकनाशकांची फवारणी करून संपूर्ण कीटक संगोपनगृहातील आळ्या विषबाधा होऊन मृत पावल्या व त्या आळ्यांची साधारणतः अंदाजे किंमत 2 ते 2.5 लाख रुपये होती. विषय हा किमती नसून माणसाच्या नीच वृत्तीचा आहे की त्या माणसाने घरातील व्यक्ती मृत पावले असताना त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या एखाद्या शेतकऱ्याचं असं नुकसान कधी करू नये अशी विनंती. मग त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं होतं की बाबा तू कुणी केलं असेल तर तू सांग, परंतु त्या व्यक्ती कबूल झाला नाही. म्हणून आम्हाला हे सर्व पुढील रिस्क गोष्टी कराव्या लागल्या. तर कृपया जर कुणी केले असेल तुम्ही सांगा. खेड तहसील कार्यालयाच्या आवारात वाहन पार्किंग जागा आधीच अपुरी, त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस झाडे लावून त्यासाठी नेट बांधण्यात आली आहे. यामुळे गाड्या पार्किंगसाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असून रस्ता अरुंद झालाय. त्यामुळे अशा प्रकारे उपक्रम राबवताना नागरिकांचा विचार शासकीय कार्यालयांनी करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 29 जुलै रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी कांदा, बटाटा याची आवक ही कमी प्रमाणात झालेली आहे. त्याचप्रमाणे फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आज रोजी कांद्याची आवक ही 2500 पिशवी झालेली आहे. कांद्याचे भाव 12 रुपयापासून तर 27 रुपयापर्यंत झालेले. त्याचप्रमाणे बटाटा असेल, आग्रा आणि गुजरात बटाटा असेल तो 10 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे इंदोर बटाटा असेल तो 15 रुपये 14 ते 15 रुपये किलो आहे. आज रोजी पालेभाज्यामध्ये फळभाज्या असेल कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे.
फुलावर सुद्धा 15 ते 16 रुपये किलो आहे. वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाटे 10 ते 20 रुपये किलो आहे. कारल्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. कारले 20 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे गवार असेल, गवार 80 ते 90 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहेत. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरचीचे सुद्धा भाव टिकून आहेत. मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडक्याचे भाव सुद्धा टिकून आहेत. दोडका 45 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरचीचे भाव थोडे कमी झालेले. शिमला मिरची 30 ते 35 रुपये किलो झालेले. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा 70 ते 80 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवरचे भाव 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल, चवळीचे भाव थोडे वाढलेले आहेत. चवळी 40 ते 45 रुपये किलो झालेले आहेत. त्याप्रमाणे तोंडलीसुद्धा 35 ते 40 रुपये किलो झालेले आहेत. राजम्याचे भाव थोडे आज कमी झालेले आहेत. राजमा 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. पावटा 50 ते 70 रुपये किलो झालेला आहे. भेंडी 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे. गाजराचे भाव 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असतील, घोसाळ्याचे भाव ते 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बीट असेल, बीट 20 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 12 रुपये किलो आहे. तुरीचे भाव वाढलेले आहेत. तुरी 150 ते 160 रुपये किलो झालेले आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. वाटाण्याचे भावसुद्धा 110 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 6-7 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.